गुड मॉर्निंग स्टुडंट. आपला इलेक्ट्रोस्टॅटिक टॉपिक संपलाय. आजपासून आपण नवीन टॉपिक स्टार्ट करतोय, करंट इलेक्ट्रिसिटी. आता ह्या टॉपिकचा पण प्रॉब्लेम असा आहे की हा टॉपिक अर्धा 11मध्ये आहे, अर्धा 12thमध्ये आहे. आपण जवळपास 90% सिलेबस जेईचा आणि नीटचा 11मध्येच कव्हर करणार आहोत. एक 10% पार्ट राहतो, तो म्हणजे मीटर ब्रिज, पोटॅन्शिओमीटर आणि ब्रिज नेटवर्क. हे सगळे एक्सपेरिमेंट आहेत जे 12च्या सिलेबसमध्ये आहेत. तो पार्ट फक्त आपण 12थमध्ये कव्हर करणार आहोत. लक्षात आलं तुमच्या? मीटर ब्रिज, पोटॅन्शिओमीटर आणि ब्रिज नेटवर्क हा जो थोडासा पार्ट राहतो, जो एक्सपेरिमेंटल बेस्ड पार्ट आहे, त्यासाठी एक्सपेरिमेंट करावे लागतात, त्याशिवाय ते समजणार नाही. तो पार्ट आपण 12थमध्ये घेणार आहोत. बाकीचा 90% सिलेबस या टॉपिकचा आपण 11लाच कव्हर करणार आहोत. या टॉपिकवर जेईला एक क्वेश्चन असतो, नीटला 2 क्वेश्चन असतात, महाराष्ट्र सीईटीला 2 किंवा 3 क्वेश्चन असतात. हा टॉपिक देखील खूप इम्पॉर्टंट आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक्सशी रिलेटेड टॉपिक आहे. ह्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला इलेक्ट्रिक फील्डचे रिलेशन्स वगैरे लागणार आहेत. ओके, तर आता पहिला पॉईंट आहे तो म्हणजे करंट, इलेक्ट्रिक करंट. हे तुम्ही 10thमध्ये स्टडी केलेलं आहे. आता 10thमधले काही पॉईंट पुन्हा एकदा रिवाईज होतील. ओहम्स लॉ जो तुम्ही 10thमध्ये स्टडी केला आहे, रजिस्टिव्हिटी, कंडक्टिव्हिटी, हे पॉईंट पुन्हा एकदा आपल्याला इथे ह्या टॉपिकमध्ये रिपीट करायचे आहेत. तर पहिला पॉईंट आहे तो म्हणजे करंट. आता करंटला डिफाईन कसं करतात? रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज पार्टिकल इन अ स्पेसिफिक डिरेक्शन इज कॉल्ड ॲज करंट. तुम्ही 10thमध्ये डेफिनेशन कदाचित अशी स्टडी केली असेल, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन विथ रिस्पेक्ट टू टाईम, दॅट इज नथिंग बट करंट. पण एक लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉनची मोशन असली कीच करंट प्रोड्यूस होतो असं काही नाही आहे. आयनची मोशन असेल तरी देखील करंट फ्लो होतो. अल्फा पार्टिकल जो पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आहे त्याची मोशन असली तरी करंट फ्लो होतो. सो कोणताही चार्ज पार्टिकल एका स्पेसिफिक डिरेक्शनला ट्रॅव्हल करत असेल विथ रिस्पेक्ट टू टाईम, तर ती मोशन म्हणजे करंट असते. सो करंट इज डिफाईन्ड ॲज रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज पार्टिकल इन अ स्पेसिफिक डिरेक्शन. ओके, आता रेट रेट याचा अर्थ मी डेफिनेशन लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज पार्टिकल is nothing but current. Rate of flow of charge particle is nothing but current. Rate याचा अर्थ टाइम. ओके, सो फ्लो ऑफ चार्ज पार्टिकल इन अ स्पेसिफिक डिरेक्शन पर युनिट टाइम इज नथिंग बट करंट. ओके, फ्लो ऑफ चार्ज पार्टिकल इन अ स्पेसिफिक डिरेक्शन विथ रिस्पेक्ट टू टाइम इज नथिंग बट करंट. करंटची डेफिनेशन लक्षात आली. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज पार्टिकल इन अ स्पेसिफिक डिरेक्शन किंवा फ्लो ऑफ चार्ज पार्टिकल इन अ स्पेसिफिक डिरेक्शन पर युनिट टाईम इज नथिंग बट करंट. सो करंटचा फॉर्म्युलाला आय इज इक्वल टू डी क्यू अपॉन डी टी. डी क्यू म्हणजे चार्ज, डी टी म्हणजे टाईम, किंवा आयला तुम्ही असं पण लिहू शकता क्यू अपॉन टी. क्यू इज चार्ज, टी इज टाईम. अकॉर्डिंग टू क्वांटायझेशन प्रिन्सिपल जे आपण इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये स्टडी केलं आहे, टोटल चार्ज इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ इलेक्ट्रॉनिक चार्ज. देअर फॉर आय इज इक्वल टू एन ई अपॉन टी. एन इज होल नंबर मल्टिपल आणि एनच्या व्हॅल्यू किती असतील? 1 2 3 4 डॅश डॅश डॅश. सो according to quantization principle, total charge is nothing but integral multiple of electronic charge. So I is equal to NE upon T. तर हे झालं करंट. करंटला डिफाईन करतात रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज पार्टिकल किंवा चार्ज फ्लोईंग पर युनिट टाईम इन अ स्पेसिफिक डिरेक्शन, दॅट इज कॉल्ड ॲज करंट. करंट इज स्केलर क्वांटिटी. करंट इज स्केलर क्वांटिटी. करंट ही स्केलर क्वांटिटी आहे. ओके, टिल देन आपण करंटला डिरेक्शन सांगतो. ॲक्च्युअल डिरेक्शन ऑफ करंट असते निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह आणि कन्व्हेन्शनल डिरेक्शन असते फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. करंट ही जरी स्केलर क्वांटिटी असली टिल देन तिला डिरेक्शन असतात. ॲक्च्युअल डिरेक्शन ऑफ करंट असते निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह आणि कन्व्हेन्शनल डिरेक्शन असते पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. आता बघा, करंट क्वांटिटी स्केलर आहे, मग तिला डिरेक्शन असायला नाही पाहिजे. मग ह्या डिरेक्शन येतात कुठून? तर आता बघा, ही वायर आहे,
करंट फ्लो होतो याचा अर्थ वायरमधून इलेक्ट्रॉन मूव्ह होत आहेत. करंट फ्लो होतो याचा अर्थ वायरमधून इलेक्ट्रॉन ट्रॅव्हल करतायत विथ स्पेसिफिक व्हिलॉसिटी. करंट फ्लो होतोय याचा अर्थ कंडक्टिंग वायर असेल त्या वायरमधून इलेक्ट्रॉन फ्लो होत आहेत इन अ स्पेसिफिक डिरेक्शन. तर करंटची डिरेक्शन म्हणजे इलेक्ट्रॉनच्या व्हिलॉसिटी व्हेक्टरची डिरेक्शन. करंट इज स्केलर क्वांटिटी. आपण करंटसाठी ज्या डिरेक्शन सांगतो त्या डिरेक्शनमध्ये ॲक्च्युली कुणाच्या डिरेक्शन असतात, वायरमधून जे इलेक्ट्रॉन फ्लो होत आहेत त्या इलेक्ट्रॉनच्या व्हिलॉसिटी व्हेक्टरच्या डिरेक्शन आहे. क्लिअर झालं. सो आता एक लक्षात ठेवायचं इथून पुढे करंट इज स्केलर क्वांटिटी. ओके. करंटच्या डिरेक्शन ॲक्च्युअल डिरेक्शन फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, कन्व्हेन्शनल डिरेक्शन पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. करंटच्या डिरेक्शन म्हणजे ॲक्च्युली वायरमधून जे इलेक्ट्रॉन फ्लो होतात, वायरमधून जे चार्ज पार्टिकल फ्लो होतात त्या चार्ज पार्टिकलच्या व्हिलॉसिटी व्हेक्टरची डिरेक्शन. ओके. आता वायरमधून इलेक्ट्रॉन फ्लो होत असतील तर त्या करंटला इलेक्ट्रॉनिक करंट म्हणतात. ओके. वायरमधून जर अल्फा पार्टिकल फ्लो होत असतील तर त्या करंटला अल्फा पार्टिकलचा करंट म्हणतात. आता इलेक्ट्रोलाइट सेल असतात. इलेक्ट्रोलाइट सेल ज्याच्यामध्ये एक कॅथोड असतो एक ॲनोड असतो. तुम्ही सेल ऑन केला की पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्स रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोडकडे ट्रॅव्हल करतात. मग आयनच्या मोशनमुळे जो करंट फॉर्म होतो याला आयोनिक करंट म्हणतात. लक्षात आलं. वायरमधून इलेक्ट्रॉन फ्लो झाले तर त्या करंटला काय म्हणायचं, इलेक्ट्रॉनिक करंट. इलेक्ट्रोलाइट सेल असतो ज्याच्यामध्ये आयन्स फ्लो होतात. ओके. तर त्या आयन्सना म्हणतात, तर त्या केसमध्ये तो करंट असतो त्याला म्हणतात आयोनिक करंट. तर एक लक्षात ठेवायचं, इलेक्ट्रोलाइट सोल्युशन असेल तर तिथे करंट कॅरियर कोण असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन. कंडक्टिंग वायर असेल तर त्या केसमध्ये करंट कॅरियर असतात करंट कॅरियर असतात फ्री इलेक्ट्रॉन्स. ओके. इलेक्ट्रोलाइट सेल असेल तर त्या केसमध्ये करंट कॅरियर कोण असतात, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन्स. कंडक्टिंग वायर असेल तर त्या केसमध्ये करंट कॅरियर असतात फ्री इलेक्ट्रॉन्स. सेमी कंडक्टर असेल तर त्या केसमध्ये करंट कॅरियर असतात फ्री इलेक्ट्रॉन अँड होल्स. होल हा पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आहे तर इलेक्ट्रॉन हा निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आहे. लक्षात आलं. पी टाईप सेमी कंडक्टर असेल तर त्याच्यामध्ये करंट कॅरियर होल असतात. एन टाईप सेमी कंडक्टर असेल तर त्याच्यात करंट कॅरियर फ्री इलेक्ट्रॉन असतात. तर करंट कॅरियर ही आयडिया लक्षात आली. ज्या पार्टिकलच्या फ्लोमुळं करंट फॉर्म होतो त्यांना काय म्हणायचं, करंट कॅरियर. लक्षात आलं. ज्या पार्टिकलच्या फ्लोमुळं करंट फॉर्म होतो त्याला काय म्हणायचं, करंट कॅरियर. कंडक्टिंग वायर असेल तर कंडक्टिंग वायरच्या केसमध्ये फ्री इलेक्ट्रॉन हे करंट कॅरियर असतात. इलेक्ट्रोलाइट सोल्युशन असेल तर त्या केसमध्ये पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन्स हे करंट कॅरियर असतात. सेमी कंडक्टर असतील तर त्या केसमध्ये फ्री इलेक्ट्रॉन अँड होल्स आर करंट कॅरियर. होल्स हा पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल असतो. पी टाईप सेमी कंडक्टर असेल तर त्या केसमध्ये करंट कॅरियर होल असतात. एन टाईप सेमी कंडक्टर असेल तर त्या केसमध्ये करंट कॅरियर फ्री इलेक्ट्रॉन असतात. तर करंट म्हणजे काय लक्षात आलं, करंट इज रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज पार्टिकल. करंटचं एसआय युनिट असतं एम्पियर. आणि करंट ही एसआय सिस्टममधली फंडामेंटल क्वांटिटी आहे. ओके. करंट इज स्केलर क्वांटिटी टिल देन करंट हॅज अ डिरेक्शन. ॲक्च्युअल डिरेक्शन ऑफ करंट इज फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह अँड कन्व्हेन्शनल डिरेक्शन इज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. ओके. टिल देन करंट इज स्केलर क्वांटिटी. आपण करंटच्या डिरेक्शन म्हणून ज्या डिरेक्शन स्पेसिफाय करतो त्या ॲक्च्युली वायरमधून फ्लो होणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या व्हिलॉसिटी व्हेक्टरच्या डिरेक्शन असतात. क्लिअर झालं. मग आता आपल्याला दुसरा पॉईंट स्टडी करायचा तो म्हणजे करंट डेन्सिटी. करंट फ्लोईंग, करंट डेन्सिटीचा सिम्बॉल असतो जे. करंट फ्लोईंग पर युनिट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज कॉल्ड ॲज करंट डेन्सिटी. करंट फ्लोईंग पर युनिट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज कॉल्ड ॲज करंट डेन्सिटी. सो करंट डेन्सिटी is I upon A. Current density I upon A. Current flowing per unit area of cross section
इज कॉल्ड ॲज करंट डेन्सिटी. ओके, आता करंट डेन्सिटी याचा युनिट आलं एम्पियर पर मीटर स्क्वेअर. CGS युनिट आलं एम्पियर पर सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, करंट डेन्सिटी इज वेक्टर क्वांटिटी. सो करंट डेन्सिटी वेक्टर J इज इक्वल टू I अपॉन A इंटू ए कॅप. आता मागच्या टॉपिकमध्ये आपलं झालं आहे एरिया वेक्टर. हा पॉईंट आपण मागच्या टॉपिकमध्ये स्टडी केला आहे. एरिया ही क्वांटिटी स्केलर पण असते आणि व्हेक्टर पण असते. एरियाचा व्हेक्टर फॉर्म म्हणजे एरिया व्हेक्टर. तर हे ए कॅप म्हणजे काय, एरिया व्हेक्टर. आता हा फॉर्म्युला बघा, ह्याच्यावरनं करंटसाठी आपल्याला अजून एक फॉर्म्युला मिळतो. करंट इज नथिंग बट J इंटू ए. आता जे म्हणजे करंट डेन्सिटी, हा वेक्टर आहे आणि ए हा देखील वेक्टर आहे. सो हे आलं जे कॅप आणि ए कॅप. जे कॅप डॉट ए कॅप. आपण स्केलर व्हेक्टरमध्ये डॉट प्रॉडक्ट आणि क्रॉस प्रॉडक्ट स्टडी केलेत. डॉट प्रॉडक्टचं आन्सर कायम काय असतं, स्केलर क्वांटिटी असतं. तर आता इथून पुढे तुम्हाला कोणी विचारलं व्हाय करंट इज स्केलर क्वांटिटी, तर याचा आन्सर काय सांगाल, बिकॉज करंट इज डॉट प्रॉडक्ट ऑफ टू व्हेक्टर, व्हेक्टर जे अँड व्हेक्टर ए. डॉट प्रॉडक्टचं आन्सर कायम काय असतं, स्केलर क्वांटिटी असतं. तर करंट इज स्केलर क्वांटिटी बिकॉज इट इज अ डॉट प्रॉडक्ट ऑफ टू व्हेक्टर, व्हेक्टर जे अँड व्हेक्टर ए. क्लिअर झालं. करंट डेन्सिटी आयडिया लक्षात आली. करंट डेन्सिटी इज नथिंग बट करंट फ्लोईंग पर युनिट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. करंट डेन्सिटी इज व्हेक्टर क्वांटिटी आणि त्याच्यावरनं करंटचं रिलेशन आलं I इज इक्वल टू व्हेक्टर जे डॉट व्हेक्टर ए. सो जे इज करंट डेन्सिटी, ए इज एरिया व्हेक्टर. ह्या दोन व्हेक्टर क्वांटिटीचं डॉट प्रॉडक्ट, डॉट प्रॉडक्टचं आन्सर स्केलर असतं. देअरफॉर करंट इज स्केलर क्वांटिटी. मग आता आपल्याला स्टडी करायचे टाईप्स ऑफ करंट. करंटच्या 3 टाईप असतात. अल्टरनेटिंग करंट त्यालाच म्हणतात AC करंट, डायरेक्ट करंट त्याला म्हणतात DC करंट आणि व्हेरिएबल करंट. मग आता पहिला पॉईंट आहे AC करंट. AC करंट म्हणजे अल्टरनेटिंग करंट. AC करंट म्हणजे अल्टरनेटिंग करंट. मी त्याचा वेव्हफॉर्म ड्रॉ करतो. आता करंटचा वेव्हफॉर्म ड्रॉ करतो. करंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. मी करंटची एक सायकल ड्रॉ केली. ओके, एक सायकल कंप्लीट होण्यासाठी लागणारा टाईम, करंटची एक सायकल कंप्लीट होण्यासाठी लागणारा टाईम त्याला म्हणतात टाईम पिरियड आणि सिम्बॉल त्याचा असतो कॅपिटल T. करंटची एक सायकल कंप्लीट होण्यासाठी लागणारा टाईम त्याला काय म्हणायचं, टाईम पिरियड. आता या पॉईंटला बघा, करंट 0 आहे, बरोबर आहे. जसा टाईम वाढत चाललाय करंटची मॅग्निट्यूड पण इन्क्रीज होत चालले. या पॉईंटला करंट मॅक्झिमम झालाय. हा टाईम आला T/4, कारण ही 1/4 सायकल आहे, ही कंप्लीट सायकल आहे, ही 1/4 सायकल आहे. ही ते करंट मॅक्झिमम झालंय. आता फर्दर टाईम इन्क्रीज झाला, करंट मात्र डिक्रीज झाला आणि या पॉईंटला पुन्हा तो 0 झाला. हा टाईम आहे T/2. T/2ला करंट 0 झालाय. ओके, फर्दर टाईम इन्क्रीज झाला, करंट इन्क्रीज झाला, बट ऑन अपोजिट साईड. हे पॉझिटिव्ह साईडला सायकल आहे, तर हे निगेटिव्ह साईडला आलं आहे, बरोबर आहे. पुन्हा करंट मॅक्झिमम झाला. हा टाईम इंटरवल आहे 3T/4. फर्दर करंट डिक्रीज झाला आणि कॅपिटल T सेकंडला तो 0 झाला. ओके, तर मी हा करंटचा वेव्हफॉर्म ड्रॉ केला आहे. करंटची एक सायकल ड्रॉ केले. ही अर्धी सायकल आहे ती पॉझिटिव्ह साईडला आहे, अर्धी सायकल आहे ती निगेटिव्ह साईडला आहे. पॉझिटिव्ह साईडला जी सायकल आहे त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह हाफ सायकल. निगेटिव्ह साईडला जी सायकल आहे तिला म्हणायचं निगेटिव्ह हाफ सायकल. तर अल्टरनेटिंग करंट याला डिफाईन करतात अ करंट हुज मॅग्निट्यूड चेंजेस विथ टाईम अँड डिरेक्शन रिव्हर्स पिरियॉडिकली इज कॉल्ड ॲज अल्टरनेटिंग करंट. अ करंट whose magnitude changes with time and direction reverse periodically is called as alternating current. हा करंट आहे बघा, ह्याची मॅग्निट्यूड प्रत्येक सेकंडला चेंज होत गेले. पहिल्यांदा इन्क्रीज झाली, नंतर डिक्रीज झाली,
पुन्हा अपोजिट साईडला इन्क्रीज झाली, डिक्रीज झाली. सो हा करंट आहे, ह्याची मॅग्निट्यूड प्रत्येक सेकंडला चेंज होते. जसा टाईम वाढत चालला आहे तशी या करंटची मॅग्निट्यूड चेंज होत चालले. आफ्टर T/2 सेकंड ह्याची डिरेक्शन देखील चेंज होते. पहिल्यांदा तो पॉझिटिव्ह साईडला होता, नंतर तो निगेटिव्हला आला. मी अजून फर्दर सायकल ड्रॉ करतो. पुन्हा तो पॉझिटिव्हला आला, पुन्हा निगेटिव्हला गेला. हा करंट असा जातो. सो आफ्टर रेग्युलर इंटरवल ऑफ टाईम ह्याची डिरेक्शन देखील रिव्हर्स होते. तर असा करंट म्हणजे AC करंट, अल्टरनेटिंग करंट. अ करंट whose magnitude changes with respect to time and direction reverse periodically is called as alternating current. आता लक्ष द्या, इथे करंट मॅक्झिमम आहे आणि या पॉईंटला करंट मॅक्झिमम आहे. तर हे झालं I0. याला म्हणायचं मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट किंवा याला म्हणायचं पीक व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट. ओके, तसंच हे पण हे येणार -I0. हे मायनस फक्त काय करतं आहे, अपोजिट डिरेक्शन इंडिकेट करते, कारण ही सायकल निगेटिव्ह साईडला आले म्हणून इथं मायनस आलं. सो I0 म्हणजे काय, मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ करंट ऑर पीक व्हॅल्यू ऑफ करंट. क्लिअर झालं. ओके, मग दुसरा करंट आहे तो म्हणजे DC करंट. अ करंट whose magnitude and direction remains constant with respect to time. A current whose magnitude as well as direction remains constant with respect to time is called as DC current, direct current. A current whose magnitude as well as direction remains constant with respect to time is called as DC current. क्लिअर झालं. आता लक्ष द्या, हा थेरॉटिकल DC आहे. ॲक्च्युली आपल्याला जो DC करंट मिळतो, प्रॅक्टिकली जो DC करंट मिळतो तो असा असतो. स्लाइट फ्लक्च्युएशन आलेले असतात. ओके, प्रॅक्टिकली ऑब्टेन होणारा DC करंट हा असा असतो. ओके, तर याला म्हणायचं थेरॉटिकल DC ऑर आयडियल DC. तर याला म्हणायचं प्रॅक्टिकल DC ऑर फ्लक्च्युएटिंग DC. ओके, प्रॅक्टिकली ज्या वेळेला तुम्ही DC करंट ऑब्टेन करता त्याच्यामध्ये स्लाइट फ्लक्च्युएशन आलेले असतात, मॅग्निट्यूडमध्ये स्लाइट व्हेरिएशन आलेलं असतं. तर असा करंट म्हणजे DC करंट. क्लिअर झालं. तर अजून एक तुम्हाला सांगायचं राहिलं, AC करंट. इंडियामध्ये AC करंटची फ्रिक्वेन्सी असते 50 हर्ट्ज. इन इंडिया फ्रिक्वेन्सी ऑफ AC करंट इज 50 हर्ट्ज. हे तुम्हाला माहीत असेल, हा जनरल नॉलेजवाला क्वेश्चन आहे. सो इंडियामध्ये AC करंटची फ्रिक्वेन्सी किती असते, 0 असते. तर DC करंटमध्ये सायकलच नाही आहे, DC करंटमध्ये सायकलच नाही आहे. याचा अर्थ DC करंटची फ्रिक्वेन्सी किती असेल, 0. क्लिअर झालं. सो अ करंट हुज मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन रिमेन्स कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू टाईम इज कॉल्ड ॲज DC करंट. ॲक्च्युअल सेईंग, थेरॉटिकली सेईंग, DC करंट हा स्टेडी करंट असतो ज्याच्या मॅग्निट्यूड कायम कॉन्स्टंट राहते विथ रिस्पेक्ट टू टाईम. तर प्रॅक्टिकली असा करंट आपल्याला मिळत नाही. प्रॅक्टिकली जो करंट मिळतो त्याच्यामध्ये स्लाइट फ्लक्च्युएशन आलेले असतात. तर हा जो करंट आहे याला काय म्हणायचं, थेरॉटिकल DC किंवा याला म्हणायचं आयडियल DC किंवा याला म्हणायचं स्टेडी DC. प्रॅक्टिकली ज्या वेळेला तुम्ही DC करंट ऑब्टेन करता त्यावेळेला त्याच्या मॅग्निट्यूडमध्ये स्लाइट फ्लक्च्युएशन आलेले असतात. त्यामुळे याला म्हणायचं फ्लक्च्युएटिंग DC किंवा याला म्हणायचं प्रॅक्टिकल DC. DC करंटची फ्रिक्वेन्सी किती असते, 0. क्लिअर झालं. सो हा होता DC करंट. आता पुढचा येतो म्हणजे व्हेरिएबल करंट. अ करंट हुज मॅग्निट्यूड चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाईम. A current whose magnitude changes with respect to time is called as a variable current. A current whose magnitude changes with respect to time is called as variable current. क्लिअर झालं. तर ह्या होत्या करंटच्या टाईप. करंटच्या 3 टाईप असतात, AC करंट, DC करंट अँड व्हेरिएबल करंट. क्लिअर झालं. DCची फ्रिक्वेन्सी 0 असते,
तर ए सीची फ्रिक्वेन्सी इंडियामध्ये 50 हर्ट्ज असते. बाकीच्या कंट्रीमध्ये डिपेंडिंग अपॉन देअर ट्रान्समिशन लाईन फ्रिक्वेन्सी चेंज होते. सो इन इंडिया फ्रिक्वेन्सी ऑफ ए सी करंट इज 50 हर्ट्ज आणि डी सी करंटची फ्रिक्वेन्सी असते 0. मग आता करंट ॲक्च्युली फॉर्म कसा होतो ते स्टडी करूयात. आता बघा, करंट म्हणजे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, इलेक्ट्रॉनिक करंट ज्या वेळेला तुम्ही मेटल कन्सिडर करता किंवा कंडक्टिंग वायर घेता, आता मेटल आर गुड कंडक्टर, ऑल मेटल्स आर गुड कंडक्टर. याचा अर्थ कंडक्टर आपण ज्या वेळेला कन्सिडर करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये जो करंट असणार आहे तो इलेक्ट्रॉनिक करंट असणार आहे. आता लक्ष द्या, कोणतं पण मटेरियल असेल, इट इज मेड फ्रॉम ॲटम अँड मॉलिक्यूल. इन अ ॲटम देर इज न्यूक्लियस. इनसाइड न्यूक्लियस देर आर पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन अँड अनचार्ज न्यूट्रॉन. Electrons are revolving around nucleus in a circular orbit. Electrons are revolving around nucleus in a circular orbit. आता न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आहेत, पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन आहेत, आणि न्यूट्रॉन असतात ते अनचार्ज असतात. याचा अर्थ न्यूक्लियसवरचा चार्ज कोणता असतो? पॉझिटिव्ह चार्ज असतो. इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आहेत. सो पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन अँड निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन ह्यांच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल. याला म्हणतात इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, जे आपण कुलम्स लॉमध्ये स्टडी केलं आहे, इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये स्टडी केलं आहे. सो इनसाइड न्यूक्लियस देर आर पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन अँड अनचार्ज न्यूट्रॉन. सो चार्ज ऑन प्रोटॉन इज नथिंग बट चार्ज ऑन न्यूक्लियस. सो न्यूक्लियसवरचा चार्ज पॉझिटिव्ह असतो आणि इलेक्ट्रॉनवरचा चार्ज निगेटिव्ह असतो. पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस अँड निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे, ज्याला म्हणतात कुलम फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सो इलेक्ट्रॉन डिफरंट ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत आहेत. इलेक्ट्रॉनचं न्यूक्लियसपासूनचं डिस्टन्स डिफरंट आहे. सो याच्यावरनं इलेक्ट्रॉनच्या 2 टाईप असतात. जे इलेक्ट्रॉन इनरमोस्ट ऑर्बिटमध्ये प्रेझेंट आहेत त्यांना म्हणतात बाउंड इलेक्ट्रॉन. जे इलेक्ट्रॉन इनर ऑर्बिटमध्ये प्रेझेंट आहेत त्यांचं न्यूक्लियसपासूनचं डिस्टन्स अगदी कमी आहे. याचा अर्थ त्यांच्यावरचा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसा असेल? कंपॅरेटिव्हली लार्ज, बिकॉज अकॉर्डिंग टू कुलम्स लॉ एफ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. जेवढं डिस्टन्स कमी तेवढा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसा असेल? स्ट्रॉंग असेल. तर इनर ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन असतात त्यांचं डिस्टन्स फ्रॉम न्यूक्लियस कंपॅरेटिव्हली स्मॉल आहे, त्यामुळे त्यांच्यावरचा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन कंपॅरेटिव्हली लार्ज आहे. So these electrons which are present in innermost orbit are strongly bound with nucleus, so they are called as bound electron. लक्षात आलं? Electron present in inner orbit are strongly bound with nucleus due to strong electrostatic force of attraction on them are called as bound electron. Electron present in outer orbit, they are at a larger distance, comparatively larger distance from nucleus. As a result of this, electrostatic force of attraction on this electron is comparatively small. These electrons are loosely bound with nucleus. So अशा इलेक्ट्रॉनला म्हणतात फ्री इलेक्ट्रॉन. लक्षात आलं? इलेक्ट्रॉनच्या 2 टाईप कोणत्या आल्या? बाउंड इलेक्ट्रॉन अँड फ्री इलेक्ट्रॉन. जे इलेक्ट्रॉन इनर ऑर्बिटमध्ये प्रेझेंट आहेत त्यांच्यावरचा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन कंपॅरेटिव्हली स्ट्रॉंग आहे, त्यामुळं ते न्यूक्लियससोबत स्ट्रॉंगली बाउंड असतात. असे इलेक्ट्रॉनला बाउंड इलेक्ट्रॉन म्हणायचं. जी इलेक्ट्रॉन आउटर ऑर्बिटमध्ये प्रेझेंट आहेत त्यांचं डिस्टन्स फ्रॉम न्यूक्लियस कंपॅरेटिव्हली लार्ज आहे, त्यामुळं त्यांच्यावरचा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन कंपॅरेटिव्हली स्मॉल आहे. ही इलेक्ट्रॉन दे आर लूजली बाउंड विथ न्यूक्लियस. सच इलेक्ट्रॉन्स आर कॉल्ड ॲज फ्री इलेक्ट्रॉन. आता बघा, when you are going to supply external energy, ओके, आपण ज्या वेळेला एक्सटर्नल एनर्जी सप्लाय करतो हे जे लूजली बाउंड इलेक्ट्रॉन आहेत हे ऑर्बिटमधून बाहेर पडतात, ऑर्बिटमधून नॉकआउट होतात, म्हणून यांना काय म्हणायचं? फ्री इलेक्ट्रॉन. लक्षात आलं? वेन यू आर गोइंग टू सप्लाय स्मॉल एनर्जी, दीज इलेक्ट्रॉन्स नॉकआउट फ्रॉम देअर ऑर्बिट. सच इलेक्ट्रॉन्स आर कॉल्ड ॲज फ्री इलेक्ट्रॉन. आणि हे फ्री इलेक्ट्रॉन असतात हेच कंडक्टरमध्ये करंट फॉर्म करतात. सो आता बघा, कंडक्टरमध्ये करंट कसा फॉर्म होतो ते मी तुम्हाला सांगतो. तर हा मी एक मेटल पीस घेतलाय,
At room temperature, in a conductor, large number of free electrons are available and they are in a random motion. Random motion याचा अर्थ they possess all possible velocities in all possible direction. तर ज्या वेळेला टेम्परेचर वाढतं, आउटर ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन आहेत, ज्या वेळेला टेम्परेचर इन्क्रीज होतं त्यावेळेला आउटर ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन हीट एनर्जी गेन करतात, थर्मल एनर्जी गेन करतात आणि ऑर्बिटच्या बाहेर पडतात. आता ऑर्बिटच्या बाहेर पडल्यानंतर हे इलेक्ट्रॉन मेटल लॅटिसमध्ये रॅन्डमली मूव्ह होतात. ओके, मी काय म्हटलं बघा, मेटलमध्ये रूम टेम्परेचरला लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स आर अवेलेबल अँड दे आर रॅन्डमली मुव्हिंग इन मेटल लॅटिस. ज्या वेळेला टेम्परेचर इन्क्रीज होतं त्यावेळेला थर्मल एनर्जी, हीट एनर्जी इन्क्रीज होते. जे आउटर ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन आहेत ते फ्री आउटर ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन आहेत ही थर्मल एनर्जी गेन करतात, त्यामुळं त्यांची इंटरनल एनर्जी इन्क्रीज होते आणि ते ऑर्बिटमधून नॉकआउट होतात. ऑर्बिटमधून नॉकआउट झालेले इलेक्ट्रॉन आहेत ते असे मेटल लॅटिसमध्ये रॅन्डमली मूव्ह करतात. आता तुम्ही जर मेटलचा एखादा क्रॉस सेक्शन कन्सिडर केला, फ्री इलेक्ट्रॉन रॅन्डम मोशनमध्ये आहेत, दे पजेस ऑल पॉसिबल व्हेलॉसिटीज इन ऑल पॉसिबल डिरेक्शन. मग तुम्ही जर मेटलचा एक क्रॉस सेक्शन कन्सिडर केला, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन एंट्रिंग इन अ क्रॉस सेक्शन इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लिव्हिंग दॅट क्रॉस सेक्शन. जेवढे इलेक्ट्रॉन एखाद्या क्रॉस सेक्शनमध्ये एंट्री करत आहेत तेवढेच इलेक्ट्रॉन तो क्रॉस सेक्शन सोडून बाहेर चाललेत. ऑब्विसली नेट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन दॅट क्रॉस सेक्शन इज इक्वल टू 0. बरोबर आहे, जेवढे इलेक्ट्रॉन एंट्री करत आहेत तेवढेच इलेक्ट्रॉन तो क्रॉस सेक्शन सोडून बाहेर पण चाललेत. फॉर एक्झाम्पल सपोज करा एक रूम आहे, त्या रूमला 2 दरवाजे आहेत, एका दरवाज्यामधून 10 मुलं आत आली आणि दुसऱ्या दरवाज्यानं बाहेर निघून गेली, तर ऑब्विसली रूममधली मुलं किती असणार? 0. तसं तुम्ही जर कंडक्टरमध्ये फ्री रॅन्डम मोशन ऑफ इलेक्ट्रॉन आहे अशा केसमध्ये जर तुम्ही मेटलचा एखादा क्रॉस सेक्शन कन्सिडर केला तर जेवढे इलेक्ट्रॉन त्या क्रॉस सेक्शनमध्ये एंट्री करत आहेत तेवढेच इलेक्ट्रॉन तो क्रॉस सेक्शन सोडून दूर चाललेत. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस नेट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन दॅट क्रॉस सेक्शन इज इक्वल टू 0. देअरफॉर करंट इज इक्वल टू 0. मग जर करंट प्रोड्यूस करायचं असेल तर पहिली रिक्वायरमेंट असेल की हे सगळे इलेक्ट्रॉन जे रॅन्डम मोशनमध्ये आहेत they must be move in specific direction and it can be achieved by applying potential across that conductor. ओके, मग कंडक्टरच्या अक्रॉस जर सर्टन पोटेन्शियल अप्लाय केलं तर मात्र इलेक्ट्रॉन एका स्पेसिफिक डिरेक्शनला मूव्ह करतील. मग आता बघा, हा कंडक्टर आहे, ह्या कंडक्टरच्या अक्रॉस मी बॅटरी कनेक्ट केली. कंडक्टरच्या अक्रॉस बॅटरी कनेक्ट केल्यानंतर बॅटरी विल प्रोव्हाइड सर्टन व्होल्टेज डिफरन्स अक्रॉस गिवन कंडक्टर. बॅटरी विल प्रोव्हाइड सर्टन व्होल्टेज अक्रॉस गिवन कंडक्टर. आता बघा, हे सगळे इलेक्ट्रॉन आहेत जे इनिशियली रॅन्डम मोशनमध्ये होते, आता मात्र हे इलेक्ट्रॉन बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होतील. आता हे सगळे इलेक्ट्रॉन बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट झाले, म्हणजे आता सगळे इलेक्ट्रॉन एका स्पेसिफिक डिरेक्शनला ट्रॅव्हल करू लागलेत. मोशन ऑफ दिस इलेक्ट्रॉन, आता जर मी क्रॉस सेक्शन कन्सिडर केला तर सगळे इलेक्ट्रॉन क्रॉस सेक्शनमध्ये एंट्री करणारे असतील, क्रॉस सेक्शन सोडून जाणारे इलेक्ट्रॉन 0 असतील. तर मोशन ऑफ इलेक्ट्रॉन इन स्पेसिफिक डिरेक्शन इज नथिंग बट करंट. तर सर्किटमध्ये करंट असा प्रोड्यूस होतो, मेटलमध्ये करंट असा प्रोड्यूस होतो. करंट जर प्रोड्यूस करायचा असेल तर तिथे तुम्हाला सर्टन व्होल्टेज अप्लाय करावं लागेल आणि व्होल्टेज अप्लाय करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? बॅटरी कनेक्ट करावी लागेल. सो वेन यू आर गोइंग टू कनेक्ट बॅटरी, ऑल इलेक्ट्रॉन्स गेट ड्रिफ्टेड टुवर्ड्स पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी. ऑल इलेक्ट्रॉन्स स्टार्ट मूव्हिंग टुवर्ड्स पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी अँड मोशन ऑफ इलेक्ट्रॉन इन स्पेसिफिक डिरेक्शन विथ रिस्पेक्ट टू टाईम इज नथिंग बट करंट. क्लिअर झालं? करंट कसा फॉर्म होतो कंडक्टरमध्ये लक्षात आलं. इनिशियली कंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉन कसे आहेत? रॅन्डम मोशनमध्ये आहेत, जे पदेच डिफरंट व्हेलॉसिटीज इन डिफरंट डिरेक्शन. त्यामुळं तुम्ही जर कंडक्टरचा क्रॉस सेक्शन कन्सिडर केला तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन एंट्रिंग इन अ क्रॉस सेक्शन इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लिव्हिंग दॅट क्रॉस सेक्शन. नेट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन दॅट क्रॉस सेक्शन इज इक्वल टू 0. देअरफॉर करंट इज इक्वल टू 0. पण तुम्ही जर
कंडक्टरच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप केला, व्होल्टेज डेव्हलप केलं बाय कनेक्टिंग बॅटरी, then all electrons start moving towards positive terminal of battery. All electrons start moving in a specific direction, and motion of electron in specific direction with respect to time is nothing but current. तर आज आपण करंट म्हणजे काय ते स्टडी केलं, करंटच्या टाईप स्टडी केल्या आणि कंडक्टरमध्ये करंट कसा फॉर्म होतो हे स्टडी केलं. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला अजून दुसरे डिफरंट पॉईंट स्टडी करायचे आहेत, तोपर्यंत आपण थांबूया.